कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुत्सवः मामकः पाण्डवस्यैव किं कुर्वत सञ्जय सञ्जय उवाच दृष्ट्वा तु पाण्डवानीकं व्यूढं दुर्योधनस्तदा आचार्यमुपसंगम्य राजा वचनम् अब्रवीत् पश्यैतां पाण्डुपुत्राणाम् आचार्यमतिं च मम व्यूढां द्रुपदे पुत्रेण तव शिष्येन धीमता मंगलभवन अमंगलहारी द्रवसु दशरथ अजीर बिहारी राम सिया राम जय जय राम राम सिया राम जय जय राम नारायणं नमस्कृते नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत् मनोजवं मारुतुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुक्तमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये महायोगपीठे तटे भीमरत्यां वरं पुण्डलीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम. प्रास्ताविक मी या श्लोकांवर बोलण्यापूर्वी थोडा पर्याय देणार आहे तो असा की शास्त्रामध्ये दोन प्रकारचे कर्म सांगितले आहेत, एक नित्य आणि एक नैमितिक. नित्य कर्म म्हणजे जे आपण दररोज करतो आणि नैमितिक कर्म म्हणजे पण नित्यच कर्म, पण जेव्हा नित्य कर्माला निमित्त प्राप्त होतं तेव्हा ते नैमितिक बनतं. सोम सूर्यादी ग्रहणे येवोनी करीती पार्वणे की माता पितर मरणे अंकित जे दिवस. चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण यावेळी एक मोठा पर्व काळ येतो. त्या पर्व काळामध्ये आपल्याला ज्ञानदान व अन्नदान द्यायला पाहिजे. तर इथं माझे बाबा या खूप मोठ्या पर्व काळामध्ये ज्ञानदान व अन्नदान देत आहे. सर्वप्रथम मी माझं प्रवचन ऐकायला आलेले माझे वडील व आई यांना तुम्हा सगळ्यांना नमस्कार करतो. जैसा स्वभाव माया बापांचा आपत्य बोले जरी बोबडी वाजा तरी अधिकची तयाचा संतोष आधी. जर का तुमच्या घरी एखादा छोटा मुलगा असला तर तो बोबडं बोलतो, पाणीला नाणी म्हणतो, भाकरीला काही वेगळंच बोलतो. त्याच्यावर त्याचे मायबाप त्याला मारता का नाही, उलट ते त्याचं कौतुक करता. हा मायबापांचा कारा स्वभाव. बालक बापाची ताटी घे रिगोनी बापा त्याची जेवू लागी की तो संतोषी लेणी वेगळे मुखाचे वोडवे. समजा रात्रीचा टाइम झाला जेवायचा, एखाद्या छोट्या मुलाच्या वडील जेवायला बसले तर मग तो मुलगा त्याच्या वडिलांसोबत जेवायला बसतो. मग तो जेवताना एवढा रंग की स्वतः तर जेवतोच, पण कधी कधी आपल्या तो चिमुकल्यात आपल्या वडिलांच्या तोंडाकडे नेतो. त्याच्यावरून त्याचे वडील त्याला मारता का नाही, उलट ते त्याचं कौतुक करता आणि आपल्यातून त्याच्या त्या चिमुकल्या हातापर्यंत नेता. तैसा मी जरी तुम्हाप्रती चावटी करीत असेल बाळावती तरी तुम्ही संतोषी जे ऐसी जाती प्रेमाची असेल. आता मी जर का तुमच्याशी बोलताना कधी काही कमी जास्त बोलत असेल, काही चुकीचं बोलत असेल तरी तुम्हाला माझा राग न येता तुम्हाला माझं कौतुक वाटेल. त्यामुळे आता मी इथं हे प्रवचन बोलायचे धाडस करतोय. धृतराष्ट्र उवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुत्सवा मामकः पाण्डवश्चैव किं कुर्वत सञ्जय सञ्जय उवाच दृष्ट्वा तु पाण्डवानीकं व्यूढं दुर्योधनस्य आचार्यमुपसंगम्य राजा वचनम् अब्रवीत् पश्यैतां पाण्डुपुत्राणाम् आचार्यमतिं च मम व्यूढां द्रुपदपुत्रेण तव शिष्येन धीमता. धृतराष्ट्र म्हणाला, हे संजय,
धर्मभूमी असलेल्या कुरुक्षेत्रामध्ये युद्धाच्या इच्छेने जमलेले माझे व पांडूचे मुलं काय करताय? आता का तिथे क्रिकेट खेळून राहिली का? युद्धाच्या ठिकाणी युद्धच होईल ना. पण त्याचं उत्तर असे की ते फक्त कुरुक्षेत्र नाही तर ते धर्मक्षेत्र होतं. आणि जिथं धर्मक्षेत्र होतं ते जे अधर्मी आहे त्यांची बुद्धीमध्ये पालट येतं. धृतराष्ट्र पण तेच म्हणते की माझे मुलं जे अधर्मी आहे त्यांच्या बुद्धीमध्ये काही पालट आलं आहे का? संजय म्हणाला. तेव्हा राजा दुर्योधन द्रोणाचार्यांकडे जाऊन म्हणाला, हे आचार्य, तुमचा बुद्धिमान शिष्य द्रुपद पुत्र धृष्टद्युम्नाने व्यवहार नसलेले पांडुपुत्रांची प्रचंड सेना पहा. तर मग एवढा गोल गोल फिरून कबर समोर दुर्योधन त्याने एवढं सांगितलं असतं की धृष्टद्युम्नाने हे पांडुपुत्रांची प्रचंड सेना उभे केले, युगाच्या आकाराने रचलेले, तरी काही नसतं. पण त्याने एवढं गोल फिरून कबर सांगितलं. त्याला म्हणतात कूटनीती. कूटनीती म्हणजे साम दाम दंड भेद. साम म्हणजे समजून सांगणे, दाम म्हणजे पैसे देणे, दंड म्हणजे शिक्षा, भेद म्हणजे फूट निर्माण करणे. एक सोपा उदाहरण सांगतो. इलेक्शनच्या टाईममध्ये सगळे लोक ज्या उभे राहते मत घ्यायसाठी ते घरोघरी जाते, सांग आणि समजून सांगते आम्हाला मत द्या. ते करून ऐकलं म्हणजे दाम पैसे देते. पैसे देऊन सुद्धा ते ऐकलं नाही तर दंड, मारामाऱ्या करू नये केलं नाही तर भेद. म्हणजे त्यांना ज्या पक्षाला मत द्यायचे त्या पक्षात आणि त्यांच्यात फूट निर्माण करता त्यांना म्हणतात कूटनीती. तर तुमच्या त्याची कथा सांगतो. तर जेव्हा राजा द्रुपद आणि द्रोणाचार्य हे लहानपणी त्याला शिक्षकाकडे शिकत होते तर एक दिवशी काय झालं, ते त्यांची खूप जीवलग मैत्री होती. तर एक दिवशी असंच द्रुपद असंच बोलता म्हणाला की तू माझा खूप मोठा मित्र आहे. जर का काही दिवसानंतर माझ्या वडिलांची राज्याची गादी मला भेटली आणि तुझ्या काही गरिबीचा प्रसंग आला तर मी तुला त्याच्यात नक्की मदत करेन. काही दिवस झाले म्हणजे आपल्या घरी गेले. त्याच्यानंतर एक दिवशी द्रोणाचार्यांना वाटलं की आपल्याला एखादा मुलगा व्हायला पाहिजे, संतान व्हायला पाहिजे. मग त्यांनी कृपाचार्यांची मुलगी कृपासोबत लग्न केलं. मग त्यांना एक दिवशी एक मुलगा झाला. जेव्हा तो मुलगा जन्माला आला तेव्हाच त्यांनी एका घोड्यासारखी किंकाळणी मारली. मग जेव्हा त्यांनी किंकाळणी मारली तेव्हाच एक आकाशवाणीने सांगितलं, हे द्रोणाचार्य, तुझ्या या मुलाने जन्माला येताच एका घोड्यासारखी किंकाळणी मारली, म्हणून आजपासून या मुलाचं नाव अश्वत्थामा राहील. अश्व म्हणजे घोडा. काय आज तो मुलगा काही दूध द्यावं लागत आहे. मग तो त्याची आई काय द्यायची, त्याला पाण्यामध्ये कणिक मिळवायची. आता गावचं फ्रीजमध्ये द्यायची, ते घेऊन त्याला द्यायची. अश्वत्थामा ते पिऊन घ्यायचा. एक दिवशी अश्वत्थामा काय करीत होता, कौरव आणि पांडवांचा विटी दांडू खेळत होता. व त्यांची विटी कशात पडली. तर मग त्यांच्या आईने त्यांना कशासाठी बोलवलं, पाणी प्यायला. म्हणजे त्यांनी दूध प्यायलं. मग आता ते दूध कसं साधन राहील का? नाही ना. राजूवराने तो मस्त आटवलेलं, त्याच्यात केसर, काजू, बदाम सगळं टाकेल आणि ते अश्वत्थामाला प्यायला भेटलं. मग अश्वत्थामाला कळलं की खरं दूध करायचं. मग त्यांनी त्याच्या आईला सांगितलं, मला खरं दूध करायचं कळलं, आता तुम्ही मला फसवू नका. मग जेव्हा द्रोणाचार्य नाही कळालं तेव्हा त्यांना गायीच्या शोधमध्ये ते फिरत होते. त्यांना गाई कुठे भेटलीच नाही. तर त्यांना आठवलं की माझा एक मित्र आहे, तो तर राजा बनला असेल, आता आपण त्याच्याकडून मदत मागू त्याला. मग ते राजा द्रुपदकडे गेले. कोणाचं पत्नी आणि मुलं असं जेव्हा ते तिथं गेले तेव्हा राजा द्रुपदने त्यांचा सत्कार काही केला नाही, त्यांचा काही आदर केला नाही, त्यांना काही सन्मान दिला नाही. मग त्यांना अपमानित केलं आणि म्हणून राजा, तेव्हा आपण मुलं आहे तेव्हा काही नाही, आता मी राजा आणि तू भिकारी, आपल्या दोघांची आता कसं काय मैत्री होऊ शकते. तर आता मी तुम्हाला एक श्लोक सांगतो, मग कळेल तुम्हाला कोणाची मैत्री होऊ शकते. कन्यावरे ते रूपम माता वित्तम पिता श्रुतम बांधव कुल्लम इच्छन्ति मिष्ठान्नम इतरे जनहा. समजा का मुलीचं लग्न ठरले तर ती मुलगी काय पाहिजे, मुलं तर रूप कसं आहे, एकदम गड्यासारखा काळाचं आहे, एकदम वराचं. की लग्न झाल्यानंतर कधी काही पुढं जायचं असलं तर गाडीवर चांगलं दिसेल का. मुलीचे वडील काय, मम्मी काय पाहिजे, म्हणजे आई काय पाहिजे,
हे पैसे कमी होते का नाही तर त्याला रूट आपल्याकडं तांदूळ द्या हे द्या ते द्या त्याच्यानंतर मुलीचे वडील काय पाहतात त्यांचं मान कसे सन्मान कसे जिथं ते राहते तिथं मुलीचे भगवान काय पाहताय त्यांचं फुल समान आहे का आणि वराडी लोक काय पाहताय जेवायला काय तू काय आंबरच आहे का काय तर मग अशा लोकांची माहिती होती मग द्रोणाचार्य तिथून निघून गेले जेव्हा ते निघून गेले तेव्हा ते हस्तिनापूर मधून जात होते हस्तिनापूर मध्ये जाताना तिथं कौरव आणि पांडव विटी दांडू खेळत होते तर त्यांची विटी कुठं पडली विहिरीत मग सगळी विहिरीत डोकवायला लागली द्रोणाचार्यांनी पाहिलं हे मुलं याच्या डोकं का राहिले मग तिथं गेल्यास लगेच त्यांना लगेच मुलांनी सांगितलं की आमची विटी याच्यात पडली विहिरीत तर मध्ये द्रोणाचार्यांकडे काय होता दर्भ मग त्यांनी दर्भाच्या साहित्याने ती विटी काढली आता ते मुलं काही नाचायला लागले काही टाळा वाजवायला लागले अशाच ते डान्सचा टाळा वाजवता कोणाकडे गेले पितामह भीष्मांकडे पितामह भीष्मांनी सांगितलं की दुसरं कोणी नाही पण द्रोणाचार्य असू शकतात कारण की द्रोणाचार्यांनी शस्त्रविद्या कोणाकडून घेतली ती परशुरामांकडून तर मग ते पितामह भीष्मांनी द्रोणाचार्यांना त्या मुलांचा शिक्षक बनवलं म्हणजे त्या मुलांचं गुरुकुल संपलं तेव्हा त्यांनी मागितलं की आम्ही काही तुम्हाला गुरुदक्षिणा देऊ मग त्यांनी सांगितलं की तुम्ही मला काहीच गुरुदक्षिणा न करू पण फक्त त्या राजा द्रुपदला मापुढे आणून उभं करा बांधून म्हणजे कोणी मान्य केलं अर्जुनाने आणलं आणि द्रोणाचार्यांपुढं आणून उभं केलं मग द्रोणाचार्य म्हणले तुम्हाला सांगितलं होतं लहानपणी की मी जेव्हा राजा येईल तेव्हा मी तुला माझं अर्ध राज्य दे आता मला माझं अर्ध राज्य दे मग त्याला तेव्हाच लागलं म्हणजे त्यांनी दिलं पण त्यांनी लगेच खूनगड बांधली आणि लगेच त्याच विचार केला की माझ्या जे मुलं होते तेच द्रोणाचार्यांचा मृत्यू करतील मग त्याने एक यज्ञ केला त्या यज्ञाचं नाव म्हणजे पुत्रकामेष्टी यज्ञ मग त्या पुत्रकामेष्टी यज्ञामधून त्याला 3 मुलं झाली द्रौपदी धृष्टद्युम्न आणि शिखंडी म्हणूनच तर धृतराष्ट्राचा मुलगा असं म्हणतोय की धृष्टद्युम्नाने हे पांडुपुत्रांचे प्रचंड सेना विवाहाच्या आकाराने रचलेले म्हणजे काय त्याला काय म्हणे ते जखम्यावर मीठ सोडली आणि त्यांची जखम म्हणून अजून त्याच्यावर मीठ सोडून राहिलं ते याला म्हणतात कूटनीती तर मी तुम्हाला कूटश्लोक सांग कूटश्लोक म्हणजे बुद्धीला चालना देणारे श्लोक तर एक दिवशी जेव्हा व्यास महर्षींना महाभारत ग्रंथ लिहायचा होता तेव्हा त्यांना कोणी लेखक भेटत नव्हता मग त्यांना एक दिवशी कोण भेटला गणपती बाप्पांनी एक आठ धरली आणि ते आठ म्हणजे की जर का व्यास महर्षी बोलायचं थांबले तर गणपती बाप्पा पण बोलायचं थांबतील आणि परत लिहायचं बंद करतील परत काही चालू करणारच नाही म्हणजे ते ग्रंथ अपूर्ण राहील आता विचार करायचं ग्रंथ किती मोठं 6 पुस्तकं त्याचे किती मोठे विचार करायला काही वेळ लागत आहे ना द्रोणाचार्य म्हणूनच तर व्यास महर्षी म्हणजे असे कूटश्लोक सांगायचे तर जेव्हा 5 पांडवे वनवासात होते तेव्हा एक दिवशी त्यांना ताण लागली मग धर्मराजन त्यांना एक तलाव दिसलं मग धर्मराजाने सांगितलं हे नकुल तू त्या तलावाचं पाणी पी आणि आम्हाला घेऊन ये नकुल जेव्हा तिथं गेला पाण्याला स्पर्श करणार तेव्हा आकाशवाणी एका यक्षाने सांगितलं हे नकुल या पाण्यावर माझा अधिकार आहे जर का तू या पाण्याला माझ्या प्रश्नांची उत्तरं न देता स्पर्श केला तर तू मरण पावशील नकुलने त्याचं काही ऐकलं नाही पाण्यावर स्पर्श केला तेव्हा तो मरण पावला 2 नंबरवर पण सहदेवला पण आकाशवाणी ऐकलं आकाशाने सांगितलं हे सहदेव या पाण्यावर माझा अधिकार आहे जर का तू या पाण्याला त्या प्रश्नांची उत्तरे न देता स्पर्श केला तर तुझ्या बाळाची जी स्थिती झाली तीच तुझी पण आहे सहदेवाने पण त्याचं काही ऐकलं आणि मग नकुलची जी स्थिती झाली तीच त्याची पण झाली कारण की त्याने पाण्याला स्पर्श केला मग 3 नंबरवर कोण अर्जुनाला आपल्या शौर्यावर अभिमान होता तो गेला तेव्हा परत तशीच आकाशवाणी झाली त्याला वाटलं आधी पोटभर पाणी घेऊ मग पुढे मग त्यांनी पाण्याला जेव्हा स्पर्श केला तेव्हा तो मरण पावला त्याच्या 2 भावांची जी स्थिती झाली तीच त्याची पण झाली 4 नंबरवर
भीमदारी जाळवण आला आणि पाण्यात उडी मारली. जशी त्यांनी पाण्यात उडी मारली तसं तो मरण पावला. मग शेवटी धर्मराज स्वतः तिथे गेले आणि त्यांनी पाहिलं तर त्यांच्या भावानं ते तसेच पुरून पाहिले. त्यांनी पाहिलं यांच्यावर काय करा योद्ध्याने काही शस्त्र चालवलं नाही. याच्यात जर का या पाण्यामध्ये विष चालवलं असतं तर विष मरण जर यांच्या अंगात विपरीत चिन्ह दिसले असते. पण असं तर काही आहेच नाही. मी कसं काय त्यांना म्हटलं आधी पोटभर पाणी तर पाहून घेतलं पुढं पाहून. आणि जर काही कौरवांची काही कारनामे असले तर त्यांना पाहावंच लागेल. मग ते पाण्यावर जेव्हा स्पर्श करणार होते तेव्हा आकाशाने सांगितलं, हे धर्मराज, तुझ्या या भावांची जी स्थिती झाली तीच तुझी होईल जर का तू माझ्या प्रश्नांची उत्तरं नाही या पाण्यात स्पर्श केला. मग धर्मराज म्हणाले, हे तू कोण आहे? तू माझ्या 4 पर्वतासमान भावांना कसं काय मारू शकला? तू यमलोकामधला यमराज तर आहे का? किंवा स्वर्गामधला इंद्रदेव तर नाही ना? तेव्हा आकाशाने सांगितलं की मी एक यक्ष आहे. तू माझ्या प्रश्नांची उत्तरे दे, मग हे पाणी पी बनाने घेऊन पण दे. मग यक्ष आणि युधिष्ठिर मधला हा संवाद मधला एक श्लोक आहे. यक्ष उवाच कोमोदते किं आश्चर्यं कपन्तः काचवार्तिका ममैतांचतर प्रश्नान कथयित्वा जलं पिब. यक्ष म्हणाला, सुखी कोण आहे? आश्चर्य म्हणजे काय? मार्ग कशाला म्हणतात? आणि वार्ता म्हणजे काय? या 4 प्रश्नांचं तुम्हाला उत्तर दे, मग पाणी पिपणाने घेऊन पण जाय. युधिष्ठिर म्हणाला, ज्या पुरुषावर कर्ज नाही अर्थात ऋण नाही, भलेही तो 5व्या-6व्या दिवशी जेवण करत असेल, आपल्या घरामध्ये भाजी भाकरी खात असेल, तो खरा सुखी. 2 नंबर. आपण आता दररोज पाहतो कितीतरी लोक ह्या मृत्यू लोक सोडून यमलोकात जातात. आपण जेव्हा त्यांच्या अंतिम संस्कारला जातो, दाह संस्कारला जातो शेवटच्या, तेव्हा कधी आपण असा विचार नाही करीत की हा पुरुष हा माणूस जसा मृत्यू लोक सोडून गेला तसा आपल्याला पण कधी हा मृत्यू लोक सोडून जावा लागेल. हे जर मोठं आश्चर्य म्हणजे काय. 3 नंबर. साधू लोक ज्या मार्गावर जातात तो मार्ग श्रेष्ठ. 4 नंबर. या जगामध्ये एक काल आहे, त्या कालाकडे एक मोरपी कढई आणि त्याच्या हातात एक झरणा राहतोय. म्हणजे त्या झरणाच्या साथीने त्या कढईमधले काही माणसं आहे त्यांना वर खाली फिरवत राहतोय, शिजवून खातोय. मग आता शिजवायचंय आग लागायची. माग बनवतो काय वापरतो? सूर्याचा प्रकाश, मास, महिने आणि ऋतू हे 3 गोष्टी वापरतो. युधिष्ठिर पण हे म्हणलं. मग याला म्हणतात कुटश्लोक. मग आता मी तुम्हाला कवी निर्मित कुटश्लोक सांगतो. अलिकुलवनाचे वहन आणि तुझे शशीधर वन आणि ताडीले मार्ग पंथे नदीपती रिपुजाचा तात भंगू निघाला. रवी सुतमय सांगे अति दुःखित झाला. आली म्हणजे भुंगा. भुंगा कुठं राहतो बरं सांगा? कमळामध्ये. आणि कमळ कुठं असतं? पाण्याच्या ठिकाणी. मग एक स्त्री म्हणते की जिथं ते कमळ उमलतं मी तिथलं पाणी आणते. तर मी जात होते रस्त्यात जायला. शशी जगवानाने ताडीले मार्ग बंद. शशी म्हणजे चंद्र. चंद्राला आपल्याला करपण धारण केलंय महादेवांनी. महादेवांचं वाहन म्हणजे नंदी. तुम्ही सांगा बरं नंदी कोणत्या प्रांतीचं पशु बैल? तर तिसरी म्हणते की मला एका बैलांनी मारलं आणि नदीपती रिपुजाचा ताता भंगून निघाला. नदीपती म्हणजे समुद्र, रिपू म्हणजे शत्रू. समुद्राचा शत्रू म्हणजे आकाश तुळशी त्यांचा मुलगा कुंभ. कुंभ म्हणजे मातीचा खडा. तो माझ्या डोक्यावर एक मातीचा माठ होता, तो फुटला आणि मी खाली पडले. आणि असा परिणाम झाला की रवी सुतमयी संगे अति दुःखित झाला. रवी म्हणजे सूर्य, सुत म्हणजे पुत्र, सूर्याचा पुत्र म्हणजे कर्ण म्हणजे कान. तर माझ्या कानाला थोडं घसरलं आणि मी अति दुःखित आहे. तर तुम्ही पहा त्या स्त्रीला एवढंच म्हणायचं होतं की मी पाणी आणत होते, मला बैलांनी मारलं, माझ्या डोक्यावरचा माठ फुटला आणि मला कानाला लागलं. पण तिने एवढं गोल घुमून खबर सांगितलं. तिला म्हणता कूटनीती. आता मी तुम्हाला ताकापुरतं सांगतो. एक महिला होती, ती तिच्या शेजारणीकडे गेली. कशासाठी? ताक मागायला. तिची शेजारणी म्हणाली मी तुला ताक देतो पण तुम्हाला रामायण सांग. विचार करा त्या रामायण किती ताक एवढं वाटीभर. तिने मला मार्ग काढला आणि ताकापुरतं रामायण सांगितलं. आदव राम तपो मायादिगमनम हत्वा मृग कांचनम वैदेही हरणम जटायुमरणम सुग्रीव संभाषणम वाली निर्जलनम समुद्रतरणम लंकापुरी दानम
पश्चात रावण कुंभकर्णहननम एतद्धि रामायणम. कैकेयी मातेच्या सांगण्यावरून जेव्हा रामप्रभू हे वनवासात गेले त्या दिवशी त्यांना एक हरिण दिसलं व त्या हरिण माया मिळतो सीतामाईंना माहिती होतं. मग त्यांनी रामप्रभूंना अंग धरला की मला हरिणाची कातड्याची तोल शिवायची त्याच्यापाशी म्हटलो. तर मग रामप्रभू जेव्हा हरिणा मागे गेले तेव्हा दुसरीकडं रावणाने एका संन्यासीचा वेश करून सीतामाईचं हरण केलं. मग जेव्हा रामप्रभू परत आले तेव्हा सीतामाईची शोध चालू झाली. मग त्यांना रस्त्यात कोण दिसले जटायू. मग जटायूने सांगितलं की रावणाने सीतामाईचं हरण केलंय आणि मी त्याच्या मागे जातच होतं थांबायला ज्याने माझे पान करून टाकले. आता विचार करा का पक्षी पिना पान खाता की जगू शकतो का नाही. रामप्रभूंनी त्या जटायूचा अंतिम संस्कार केले आणि सुग्रीवकडे गेले. कारण की सुग्रीव आणि रामप्रभू दोघं समान दुःख केले. त्यांच्या दोघांचे पण बायको पळवण्याला होत्या. मग ते आले परत. मग सुग्रीव म्हणाला की तुम्ही माझी बायको आधी वालीकडून आणा मगच मी तुम्हाला मदत करेल. मग रामप्रभूंनी वालीचा वध केला. सुग्रीवाची बायको त्याला परत दिली. मग सुग्रीव आणि त्याची सेना रामप्रभूची सेना आणि वानर सेना याने समुद्रावर रामसेतू बनवला आणि समुद्र पार करून लंकेत गेले. लंकेत गेल्यानंतर त्यांनी रावणाने कुंभकर्णाचा वध केला टाकमाज होता. हे बोलून आता मी गौरी बाबांच्या चरणी माझी सेवा समर्पण करतो आणि मध्ये 2 शब्द सांगतो. कुंडली गौरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव महाराज